आम्ही सारे खवय्ये. आता वळूया आपल्या दुसऱ्या अशाच मस्त हॉट रेसिपीकडे, ज्याचं नाव आहे स्पायसी टोमॅटोज. टोमॅटोज तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा खाल्ले असतील. आपण टोमॅटोची ग्रेव्ही बनवतो, पण हे जे टोमॅटो आहेत ते असे स्टार्टर म्हणून अप्रतिम लागतात. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेत 5-6 टोमॅटोज, नंतर काळी मिरी, तसंच थाईम, ओरेगानो, रोझमेरी, आपल्याला लागेल साय, नंतर पासली, बारीक चिरलेली लसूण, विनेगर, चिली फ्लेक्स, साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चवीला थोडंसं मीठ. सुरुवातीला आधी आपल्याला टोमॅटोज कट करून घ्यायचे, तर आपण हे टोमॅटोज आधी वेजेस मध्ये कट करून घेणार आहोत. वरचं देठ आहे ते काढून घ्यायचं आहे विथ सीड्स, म्हणजे या वेळेला बिया काढायच्या नाहीये. आपण तसे टोमॅटो शिजवणार आहोत. आपण एवढे वेजेस कट करून घेऊया. नंतर या ज्या ग्लास बोल आहे त्याच्यामध्ये आपण ह्याचं मॅरिनेशन बनवू. मॅरिनेशन बनवण्याकरता आधी आपल्याला घ्यायचं थोडंसं तेल. आपण ह्याच्यामध्ये तेल घेतलं. तसंच आपल्याला लागणारे ह्याच्यामध्ये घालायला हे विनेगर. आपण थोडंसं विनेगर घालूया, साधारणतः 2 चमचे. नंतर ह्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत ही बारीक चिरलेली लसूण. सगळी लसूण घालून टाकू. ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता थोडेसे चिली फ्लेक्स. तिखट म्हटल्यामुळे मी ह्याच्यामध्ये 3ही टाईपचा तिखटाचा वापर करतोय. एकतर चिली फ्लेक्सचा तिखटपणा, हिरव्या मिरचीचा तिखटपणा आणि या काळी मिरीचा तिखटपणा. वंडरफुल. नंतर ह्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ चवीकरता. टोमॅटोचीच भाजी, पण ॲज अ सॅलड तुम्ही हे डब्यात सुद्धा देऊ शकता. तुमच्या मुलाला जर का डब्यात हे टोमॅटोज दिले तर त्याला डबा खायला मिळणार नाही. त्याच्या बाजूचे मित्र सुद्धा त्याचा डबा संपवायला येतील, पण ऑब्व्हियसली त्याच्यातच मजा आहे. सो आय थिंक शुअर सगळ्या ही रेसिपी नक्की आवडेल. आता हे टोमॅटोज ह्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे. मॅरिनेट करण्याकरता एक साधारणतः आपण एक 10-15 मिनटं आपण या टोमॅटोजला मॅरिनेट करून ठेवू. 15 मिनटं लागतील, म्हणजे त्याची चव जी आहे, ह्याच्यातले सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छान ब्लेंड होतील या टोमॅटोच्या ज्यूसमध्ये, टोमॅटोमध्ये, त्याच्या पल्पमध्ये, आणि आपल्याला एक चविष्ट अशी ही भाजी मिळेल. ज्यांना टोमॅटोज खूप आवडतात त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. मला एकेकाळी टोमॅटो अजिबात आवडायचे नाही, पण नंतर हळूहळू जशी क्रेज वाटायला लागली, जशा या इन्ग्रेडियंट्सची सवय व्हायला लागली, साहित्याची आवड व्हायला लागली, तेव्हा मग साहित्य म्हणजे पदार्थांचं साहित्य, त्याची आवड व्हायला लागली. तेव्हापासून मग मला याच्यामध्ये रुची वाढायला लागली आणि प्रत्येक भाजी खायची एक चव असते, ती चव शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि ही चव फार आवश्यक असते. आपण हे सगळं मिक्स करून छान ब्लेंड करून घेतलेलं आहे. ब्लेंड म्हणजे मिक्सरमधनं ब्लेंड नाही केलंय, पण त्याचे फ्लेवर्स जे आहेत ते फ्लेवर्स छान याच्यामध्ये ब्लेंड केलेले आहेत. आता इकडे हे मातीचं भांडं मी गरम करायला ठेवलेलं आहे. त्या भांड्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो शिजवायचे आहेत. आता आपल्याला याची भाजी शिजवायची नाही आहे, आपण ॲज अ स्नॅक ते सर्व करणार आहोत. त्यामुळे आपण टोमॅटोज एक एक करून त्याच्यामध्ये आपण शिजवत ठेवणार आहोत. ग्रिल टोमॅटो जसे आपण करतो अगदी त्याच पद्धतीने. आमच्याकडे तवा असतो मोठा, त्या तव्यावरती आम्ही हे टोमॅटो सोडून देतो, त्यामुळे ते छान शिजत राहतात. आज थोडीशी हळू ठेवायची, तवा चांगला गरम झालाय त्यामुळे आज थोडीशी हळू ठेवायची. पण आता आपण घरी बनवतोय त्यामुळे अशा टाईपचं भांडं खूप सोयीचं पडतं. त्याचे ज्युसेस जे आहेत ते छान त्याच्यामध्येच साठतात, टोमॅटोचे ज्युसेस, आणि त्या ज्यूसमध्ये ही भाजी मस्त शिजते. त्यामुळे वरनं अजून एक्स्ट्रा काहीच करायची आवश्यकता नाही आहे. टोमॅटोज आता आपण मस्त शिजवतोय, पण ते मॅश होऊन देणार नाही आहोत, कारण आपल्याला ह्याचा सॉस बनवायचा नाही आहे. आपल्याला फक्त ते चांगले शिजवून घ्यायचे आहेत. शिजवण्याकरता मी अगदी थोड्याशा तेलात, म्हणजे मॅरिनेशनमध्ये जेवढं तेल आहे तेवढ्या तेलातच आपण हे शिजवून घेणार आहोत. हे वरनं आपण घालू शकतो. याचा जो फ्लेवर आहे हा सगळा फ्लेवर आपल्याला या टोमॅटोजमध्ये मिळणार आहे. आणि इतकंच नाही तर अजून आपल्याकडे थोडेसे हर्ब्स आहेत, ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. आता फ्रँकली आम्ही जेव्हा ही डिश बनवतो तेव्हा अशीच्या अशी सर्विंग बोलमध्ये काढून आपण हे टोमॅटोज आम्ही काढतो आणि अशीच्या अशी सर्व करतो. त्याच्यामध्ये दुसरं काहीही करायची आवश्यकता नाही आहे. छान त्याला फ्लेवर्स चांगले त्याच्यामध्ये ब्लेंड होत आहेत. पण ह्याच्यावरती अजून थोडंसं चव आणण्याकरता हे ओरेगानो मी ह्याच्यावरती ठेवतोय. अख्खेच्या अख्खे पानं ठेवतोय, कारण आपल्याला गरज नाही आहे ते बारीक चिरून घ्यायची.
आणि जसं मी आधी सांगितलं की तुम्हाला जर का आवश्यक वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना आणि शेपूची भाजी वापरू शकता. नंतर जिरं चा तडका ह्याच्यामध्ये देऊ शकता, बडीशोपेचा देऊ शकता. फक्त आय थिंक मोहरी किंवा कढीपत्ता, मोहरीचा देऊ नका, कढीपत्त्याचा देऊ शकता. मोहरीच्या फ्लेवरनी टोमॅटोला छान त्याच्यामध्ये ब्लेंड होणार नाही. बाकीचे फ्लेवर्स असल्यामुळे मोहरीची टेस्ट त्याच्याबरोबर जाणार नाही. बट आपण याच्यामध्ये फक्त हे जे फ्लेवर्स देणार आहोत, जिरं किंवा शेपू किंवा बडीशोप, त्याचे फ्लेवर्स आपण देऊ शकतो. टोमॅटो आपण आता चांगले शिजवून घेऊया. थोडेसे त्याला जरासं त्याला फर्मनेसच ठेवायचं आहे, पण ते थोडे शिजवून घ्यायचे, थोडेसे सॉफ्ट करायचे. ब्लांच ज्या पद्धतीने आपण टोमॅटो करतो अगदी त्याच पद्धतीने आपण ते थोडेसे शिजवून घेणार आहोत. फ्लेवर्स त्याचे छान आता पसरायला लागलेले आहेत. आय कॅन स्मेल दॅम. वाव, असं टोमॅटोची भाजी आतापर्यंत तुम्ही कधीच खाल्ली नसेल, पण आज तुम्हाला चान्स आहे. तुम्ही अशाच्या अशी ही डिश बनवा. किती सोपी आहे. तुम्ही घरी जरी तुमच्याकडे 4-5 टोमॅटोज तुम्हाला सापडले तरी तुम्ही पटकन ही डिश बनवू शकता आणि आजच्या घरच्यांना ॲज अ स्टार्टर म्हणून ही सर्व करू शकता. सो रोटी की टोकडी आणि हे स्पायसी टोमॅटोज, आय थिंक इट विल बी वंडरफुल. पण अजून गोष्ट इथे संपलेली नाही आहे, कारण टोमॅटो अजून आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. आपण नेहमी चीज वापरतो, पण प्रत्येक वेळेला चीजच वापरायला पाहिजे असं नाही आहे. माझ्याकडे इकडे साय आहे, ती साय आपण त्याच्यावरती देणार आहोत. साईचा उपयोग या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता, हे तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे टोमॅटोज आता शिजत आहेत, त्याच्यामध्ये फार अजून काहीच करायची आवश्यकता नाही. फक्त चवीकरता मी वरनं थोडीशी काळी मिरी स्प्रिंकल करणार आहे आणि आय थिंक थोडंसं मीठ कॅन बी गुड. वाव, त्याचबरोबर ही पार्सली आहे माझ्याकडे, पार्सली आपण याच्यामध्ये टाकूया आता. आणि आता ही जी साखर घेतली आहे मी, ती साखर त्याच्यामध्ये मी स्प्रिंकल करतोय. ती साखर थोडा कॅरमल होईल त्याची साखरेचं आणि त्याचा एक छान असा फ्लेवर त्या टोमॅटोजला लागेल. साखर थोडीशी मेल्ट होऊन देऊया आपण आणि थोडंसं शिजवून घेऊ हे टोमॅटोज. यावेळेला चमचा वापरू नका तुम्ही. जर का तुमच्याकडे असा एखादं टॉंग असेल तर तो टॉंग वापरा. कारण चमचा जर का वापरला तर टोमॅटो मॅश होऊन जातील आणि तुम्हाला मॅश टोमॅटो द्यायचे नाही आहेत कोणाला. तुम्हाला छान हे टोमॅटोचे वेजेस ॲज अ स्टार्टर द्यायचं. आता हे परफेक्ट झालेलं आहे. टोमॅटोज मस्त शिजलेत, त्याच्यामध्ये साखरेचं कॅरमल छान झालेलं आहे. दिस इज लुकिंग ऑसम. पण आता एक मस्त त्याची एंट्री आहे. साय आपण त्याच्यावरती घालणार आहोत. ही साय नुसतं असा ब्लॉब सोडतोय ॲज अ क्रीम, किंवा त्याच्यावरती चीज जे आपण घालतो हे एक टाईपचं सॉफ्ट चीजच आहे, आपल्या घरचं आहे. त्यामुळे वरनं दुसरं काहीही विकतचं चीज आणायची गरज नाही आहे. अँड आय थिंक दिस इज गॉन बी टू गुड. दुसरं याच्यामध्ये काहीही करू नका, तुम्ही अशीच्या अशी डिश सर्व करा. मी आज बंद करतो आणि याची टेस्ट घेतो. तुम्हाला मात्र याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. कुठे वेळ घालवू नका, लगेच लिहून घ्या. स्पायसी टोमॅटोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 5 ते 6 टोमॅटो, काळी मिरी, ओरेगॅनो, थाईम, रोजमेरी, साय, पार्सली, बारीक चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली हिरवी मिरची, साखर, व्हिनेगर आणि मीठ. कृती: प्रथम टोमॅटो कापून घ्यावेत. एका बाउल मध्ये तेल घेऊन त्यामध्ये व्हिनेगर, लसूण, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, काळी मिरी आणि मीठ हे मिश्रण एकत्र करून त्यामध्ये 15 मिनिटे टोमॅटोचे तुकडे मॅरिनेट करून घ्यावेत. मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे मॅरिनेट केलेले टोमॅटोचे तुकडे, फ्रेश ओरेगॅनो, काळी मिरी पूड, मीठ, पार्सली, साखर घालून मिश्रण वाफवून घ्यावं. वरून साय घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही